स्पेशल मटणाची भाजी. मटण म्हणजे बकऱ्याचं मटण. मस्त गावरान बनवा. याला मी 5-6 पाण्याने धुतलंय. हे बघा चॉप. हे दाखव जरा कोणते कोणते पीस आहेत कसे. चॉपचं मटण आहे. पाया ना पाया. मग चॉप काय म्हणतात काय माहिती याला. तर चॉपचं आणलंय का ते नसतंय का असं सीनाचं तसं. याच्या ना बघ लाल पूर्ण पाणी निघालं पाहिजे एवढं छान द्यायचं. आज काय माहिती का गटारी गटारी म्हणून मटण आणले. हिची काय मस्ती चालली आहे काय माहिती. हिची मस्तीच चालू आहे. काय चाललंय. कोणी टाकलं. हॅलो गाईज. हे बघा इथे चॉप केलेला हा कांदा आहे. याच्यामध्ये अद्रक आणि लसूण आहे पण याला बारीक नाही पिसायचं. हे बघा अशी ठेवायचे कारण की याचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या मटणामध्ये ॲड झाला पाहिजे. 2 ते 3 मिरच्या घेतलेल्या आहेत पण याला कट मारलेला आहे मध्ये. आणि हा लसूण आहे ना फक्त असंच घालायचा कारण की याने सुद्धा मटणाला खूप छान फ्लेवर येतो. ठीक आहे. पण आता आहे ना जे तुम्ही जी पद्धत करता तेलामध्ये मटण वगैरे टाकून ते तर आपण तसं करणार नाही आहे. थोडी वेगळी पद्धत करतोय. तर हे बघा मटण मी 5 ते 6 पाण्याने मी धुवून घेतलेलं आहे. तर हे मटण आपण कुकरमध्ये घालणार आहोत. म्हणजे कांदा बिंदा काही फ्राय नाही कर डायरेक्ट टाकणार कुकरला. टाकणार आहोत. अच्छा. तर हे बघा हे मटण. ठीक आहे. म्हणजे काहीतरी वेगळी पद्धत बघायला भेटणार. आता यामध्ये आपण कांदा हा बारीक चॉप केलेला आहे बघा. जो उभा कापलेला आहे पातळ कांदा ना. टाकायचा. कांद्याने कसं मटणाला वास येत नाही. ठीक आहे. तुम्ही धुताना कांदा सुद्धा यूज करू शकता मटण धुवायला. त्याने वास येणार नाही काही नाही. ठीक आहे. आपण कांदा टाकला आहे. हा जो लसूण आहे तुम्हाला दाखवला हा पण घालायचा आहे. लसूण आणि अद्रक हे पण आपण खलबत्त्यामध्ये केलेलं आहे. तर हे पण जाडसरच कुटलेलं आहे. मिरच्या यामध्ये ॲड करूयात आपण. ठीक आहे. बाकी मसाले वगैरे काही नाही ना. मसाले नाही पण यामध्ये आपण हळद घालणार आहोत. मी दरवेळेला मी घरी हळद बनवते. ही बघा कशी आहे. ही आपली घरची हळद आहे. ते हळकुंड ना. हां हे मी घरी बनवलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला वाटेल हळद टाकली का. हो हो. आता हे तेल तुम्हाला असं वाटेल की हे तेल एवढं येलो काय तर सांगते. काल मी चिकन कबाब बनवले होते माझ्या मुलासाठी. त्याची दरवेळेला फरमाईश असते. तर आपण हे तेल यूज करणार आहोत या मटणाला. तेल असं फेकून द्यायचं नाही. ठीक आहे. तर हेच तेल मी ते काय एका दिवसाचं तेल आहे ना. ते काय टाकते मी. ठीक आहे. चालतंय भाजीसाठी. तुम्हाला वाटेल येलो का झालंय सो त्यामुळे तुम्ही एकटेच खाल्लं चिकन कबाब नाही का. आणि माझ्याकडे काल सगळे आमची चिल्लर पार्टी होती. भावाचे मुलं बहिणीचे मुलं मुली माझा मुलगा. तर त्यामुळे मी त्यांच्यासाठी हे सगळं वेगवेगळं बनवलेलं. आमच्यासाठी नाही ठेवता आलं. याच्यामध्ये आमच्यासाठी नाही ठेवता आलं. ते फक्त लहान मुलांना. ठीक आहे. मी कमीच घालते. लागेल तसं नंतर आपण भाजीमध्ये वापर करणार आहोत. ठीक आहे. आता याला आपण मिक्स करून घ्यायचं. नंतर बॉईल केल्यानंतरही तुम्हाला दाखवल्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे. सोपी आयडिया आहे समजा आहे ना. म्हणजे ज्यांना नाही बनवता येत ते पण बनवू शकते ह्या पद्धतीत. हळद घालते मी याच्यात. थोडी हळद कमी पडली. ठीक आहे. हे बघा. ठीक आहे. हे जवळपास अर्धा किलोच्या वरती आहे. तर याला आपण किती 5 किंवा 6 शिट्ट्या घेऊयात. कारण की हे कवळं आहे त्यामुळे याला शिजायला टाईम लागणार नाही. चिकन असलं तर ते वाफेवर लगेच बॉईल होतं पण मटण हे शिजायला थोडा वेळ लागतो. त्याला 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्यात. पण त्या अगोदर मला थोडंसं गरम पाणी करून यामध्ये घालायचं आहे. ठीक आहे. काय गरम पाणी ठेवलंय का. हे थोडं गरम पाणी आपण याच्यात टाकणार आहोत. हे बघा हे बॉईल होताना तुम्हाला दिसत असेल. 2
आमच्या घरात काही ना काही बनवण्याची तयारी चालू आहे पोरांसाठी. मला आज सुट्टी होती तर आज पण मी सकाळी वेगवेगळे मेनूज बनवले, आता पण बनवते. तर आणि आज आपण हे बनवणार आहोत गावरान चिकन. तर चिकन नाही, सॉरी गावरान मटण. तर याची बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे गावरान मटणची. मी ते कांदा मसाल्याचं ते भाजून आपण करतो तसं नाही. आता इथे चूल नाही आहे पण आपण तशा पद्धतीने बनवूया. तर तोही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते मी. आणि खरंच अक्षरशः ते जे आपण लसण आणि अद्रक जे आपण ठेचून टाकलं ना, त्याचा जो फ्लेवर येतोय ना खूपच छान येतोय. असं बॉईल केलेलं जर तुम्ही खाल्लं ना तर छान लागेल. तर आता आपलं पाणी थोडंसं गरम झालेलं आहे. आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत. असं अंदाजेच टाकायचं ना, काय असं काही नाही ना. आता मी यासाठी टाकलं की हे पोरांना थोडं सूप होईल ना प्यायला, हां म्हणून मी थोडंसं पाणी यात घातलं. हां, बाईला पण आवडतंय ना. बघा आता याला आपण कुकरच्या शिट्ट्या देऊया 5-6. आता झाकण लावून घेतलेलं आहे. याच्या 5-6 शिट्ट्या होईपर्यंत आता आपण मटणाच्या मसाल्याची तयारी करूया. त्या मटणाच्या मसाल्याला मी सांगते तुम्हाला काय काय लागतं त्याची. गाईज हे बघा मी जाळी ठेवलेली आहे आणि या जाळीवर हे बघा हा असा कांदा आहे ना, मी हे केलेला आहे. हा कांदा आपल्याला भाजायचा आहे चांगला छानपैकी. असा ठेवूयात आपण याच्यावर. हे बघा मी 2 कांदे घेतलेत, 2 चांगले मोठे कांदे ना. ठीक आहे. आणि हे बघा ही 1 वाटी आहे पूर्ण, मी तोडलं याला. तर आपल्याला हे पण भाजून घ्यायचं आहे छानपैकी. ठीक आहे. ते गावी नाही का चुलीत भाजतात आणि तसं. ही मिरची आहे ना, ह्या मिरचीने कसा कलर येतो. ही काश्मीरी मिरची आहे, याला पण भाजायचं आहे. पण हे झाल्यावर याला पण भाजून घेते. तोपर्यंत तुम्हाला मी हा मसाला सांगते. हा मसाला घेतलेला आहे. याच्यामध्ये मोठी लवंग, जिरा, काळी मिरी, लवंग, याला काय म्हणतात, मोठी वेलची ना. जावित्री नाही काय म्हणते याला, हम्म. हे काय येते आता मला नाव नाही माहिती याचं. हे काय मोठी लवंग हा ना, आहे. मोठी लवंग लवंग. नाही, वेलची ती मोठी. सॉरी वेलची आहे, लवंग, मिरे, धणे, जिरं. बडीशोप, जिरा आणि हे याने ना मटणाच्या भाजीला स्वाद खूप छान येतो. मटणासाठी घेण्याचं प्रमाण सुद्धा एवढंच पाहिजे. तुम्ही भाळावाळ घेणार तर ते स्वाद त्याचा चेंज होणार, तर तसं पण करू नका. ठीक आहे. पण हा मसाला ना तेलात नाही भाजायचा आहे आपण. हा मसाला जो आहे ना फक्त तव्यावर सुक्का भाजायचा आहे आणि एकदम लाईटली. आणि याला सुक्का भाजल्यानंतर सुक्काच पिसायचा. याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे. पाणी घालून फक्त कांदा, खोबरा आणि मिरची एवढंच पाणी घालून वाटायचं आपल्याला. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये बघा छानपैकी कोथिंबीर, पुदिना आणि याच्यामध्ये लसण, अद्रक याचा आपण पेस्ट करून घेणार आहे फोडणी देताना. ठीक आहे. तर भाजल्यानंतर मी प्रॉपर भाजल्यानंतर वाटल्यानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते. झालं का खाऊन पॉपकॉर्न तुमचे? अरे अरे 2 पाकिट होते, एक कुठे? दोन्ही संपवले. वा 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 वा. बाय झालं खाऊन? काय राहिलं ते? आता संपलंय सगळं. संपलं ना? क्या कर रही हूँ? सब खत्म हो गया. आणि क्या कर रही हूँ? झालं खाऊन पॉपकॉर्न? सोनू ना तो बनवतोय माझा. काय बनवतोय सोनू? हेल्पिंग. बनवत नाही, अभ्यासाला चाललंय. आता मी सर्व मसाले वगैरे रेडी केलेले आहेत. तर आपण जे गावरान मटण बनवणार आहोत तर त्याचं तडक्याची तयारी मी बनवलेली आहे. तर तडक्यासाठी हे तेजपत्ता किंवा तमालपत्र तुम्ही काय म्हणता हे ते आहे, टमाटर आहे. आणि हा जो मसाला आहे सुक्का हा मी बनवला आहे. तुम्हाला दाखवलं होतं मी की मी खडा मसाला कसा घेतला होता, काय किती बटाटी घेतलेली. तर हा तो मसाला आहे. तर हा मग मला पेस्ट नव्हती करायची, हे तुम्ही असंच टाकायचं, याने स्वाद जास्त छान येतो. आणि फोडणीला देताना तुम्ही तमालपत्र, टमाटर चांगलं फ्राय करायचे. त्यानंतर हा थोडासा ग्रेव्ही टाईप म्हणजे याच्यामध्ये आहे पुदिना, कोथिंबीर, लसण आणि अद्रक
हे सगळं मी वाटलेलं आहे. तर हे टमाटर टाकल्यानंतर हे थोडंसं फ्राय करून घ्यायचं. हे छान लालसर फ्राय झाल्यानंतर आपण हा जो मसाला वाटलेला आहे, जो भाजला होता कांदा खोबरा आणि काश्मीरी मिरची, तर हा तो मसाला आहे. हा जो मसाला आहे फ्राय करताना जोपर्यंत हा तेल सोडत नाही तोपर्यंत याला छानपैकी फ्राय करायचा, झाकण ठेवायचं. जेव्हा तुम्हाला असं वाटलं हा छान फ्राय झालेला आहे, तेल सोडलेलं आहे याने, तेव्हा आपलं मटण त्यामध्ये टाकायचं. मटणची प्रोसेस झाल्यानंतर मी तुम्हाला परत पुन्हा एकदा हा व्हिडिओ दाखवतो. तेल जरा जास्तच घालायचं ना. हा, थोडंसं तेल घालायचं कारण मटणाच्या भाजीला तेलाचा असं तरी वगैरे असं ना जरा छान वाटते. बाकी तर भाजीत नाही घातलं चालतं, मग मटणाच्या भाजीला लागतात. हे बघा, हा टमाटर घातलेला आहे, याला थोडंसं आपण नरमपणा येऊ द्यायचा बघा तेलामध्ये. तुम्ही ना हे मटण जर बॉईल करता ना तेव्हा जरी घातलं ना तरी चालतं. तर मी फोडणीला घालते. बॉईल करताना मस्त सूप वगैरे प्यायचं आलं तर छानच आहे. हे बघा, आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत जे मी तुम्हाला बोलले होते ना, अद्रक लसूण ते नंतर सगळं धुवून वगैरे व्यवस्थित टाकायचं. हां, ठीक आहे. छान फ्राय द्यायचं. कांदा लसूण मसाला म्हणतात त्याला. याने थोडंसं तिखटपणा येईल म्हणून मी हा कांदा लसूण मसाला घालते. ठीक आहे, बस 2 चम्मच. याला मटण मसाला म्हणतात. ह्याच्यामध्ये पण थोडं तिखट मिरची वगैरे आहे. हा गरम मसाला आहे. काही तिखट आपल्यानुसार आहे ना, हां, तुम्हाला जेवढं घालायचं आहे तेवढं थोडं पाहिजे तेवढं टाकायचं. ठीक आहे. हळद आपण घातली होती तर मग हळद आपण घालणार नाही आहे. हे बघा, याला छानपैकी फ्राय करायचं. तेल सुटू द्यायचं ना आता. हां, मस्त तेल सुटलं याला की हे बघा, याला फ्राय झाला. आता हा मसाला मी तुम्हाला सांगते, मी जास्त काढलेला आहे हा मसाला, तर मी यातला अर्धा मसाला मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मला जेवढा वापरायचा आहे मी मटणानुसार तेवढाच घेणार आहे. हे बघा, आता तुम्हाला हा असा दिसतोय. याला नंतर तेल सुटल्यानंतर तुम्हाला ते पण दाखवते. पण याला ना खूप खूप छान फ्राय करावं लागतं. तुम्हाला एक गंमत सांगते, हा फ्राय तो होणार आहे पण याच्यामध्ये ना पाणी नाही घालायचं. थोडंसं मटणाचा जो रस्सा असतो ना तो घालायचा. हे बघा, हा मटणाचा रस्सा आहे ना, हा तो घालूया आपण. ठीक आहे, तर याला मी छानपैकी 5-10 मिनटं फ्राय करायला ठेवते. ठीक आहे, मग दाखवते. झाकण ठेवणार आहे का? हे बघा, अजून तेल सुटेपर्यंत याला पण फ्राय करूया. हे बघा, छान मसाला आता. हे बघा, आता मसाला तेल सुटलंय ना. हां, जरा तेल सुटलं मस्त. आता याच्यामध्ये ना हा मसाला आहे ना, कोरडा मसाला ना. हां, थोडा घालते मी. ठीक आहे, आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा. असं दाखव. हे बघा, ठीक आहे. परत झाकण टाकायचं. जास्त नाही, थोडा रस्सा घालते याच्यामध्ये. वास येतोय छान. आता मटण टाकणार का सगळं? खरंच वास मस्त आलेला आहे याचा मटणाचा. आता
हे जे मी मिक्सरचं भांडे ना हे पण कशाला सोडायचं, याच्यात मसाला असतो दिसतंय. हा दिसतो. हे बघा पाणी टाकून त्यात पाणी टाकलेलं आहे मी. आता आपल्याला जेवढं पाणी म्हणजे जेवढं आणि हे रस्सा पण होता. याच्यामध्ये थोडं कुकरमध्ये मी पाणी घातलं कारण की याचा जो रस्सा आहे हे बघा. ठीक आहे, जेवढं हवं तेवढं पाणी टाकू शकतो आपण आहे ना. छान उकळी आलेली आहे. याच्यामध्ये थोडीशी आता कोथिंबीर टाकून द्यावी. बघा याला छानपैकी तरी पण आलेली आहे, दिसते का. बस आता याला आपण उतरायचं आहे. झाकण ठेवा 2 मिनटं. झाली ना तयार झाली, आता. आता तयार आहे.